गुड मॉर्निंग. तर आज आपल्या सीरीजचा 30वा दिवस आहे. म्हणजेच काय, की आज आपल्या सीरीजला 1 महिना पूर्ण झालाय. आपल्या पोलीस भरतीला किती मेन सब्जेक्ट आहेत? तर मराठी, गणित, बुद्धिमत्ता आणि जी-के. आता आपल्याला माहिती आहे, की मराठी, गणित, बुद्धिमत्ता ह्याला एकदम फिक्स पॅटर्नमध्ये प्रश्न येतात. त्याच म्हणजे टाइपचे प्रश्न येतात. त्यामुळे त्याच्यामध्ये तुमचा एकही मार्क गेला नाही पाहिजे. आता जी-केचं. जी-केला तुम्ही किती अभ्यास करा, दुनियाभरचं विचारलं जातं. मग त्यामधलं तुम्हाला येईलच असं नाही. त्यामुळे दिवसभर जी-के करत ते मोठे-मोठे ठोकळे वाचत बसायचं नाही. आता मी आत्तापर्यंत आपले 30 लेक्चर झाले, बरोबर? तर त्याच्यामध्ये तुम्हाला कळलं असेल, की जी-केचा अभ्यास कसा करायचा. एका प्रश्नाला दुसरा प्रश्न लिंक करायचा, त्याची उत्तरं शोधायची, त्याच्या डेप्थमध्ये जायचं. जी-केचा अभ्यास असाच करायचा असतो. आता काही मुलांची 4-5 वर्षांपासून भरती म्हणजे जे देतायत, त्यांची अजून पोलीस भरती का निघाली नाही माहिती ह्याच्यामुळंच. ते जी-केच्या मागे राहतात. आणि सगळ्यात जे मेन टॉपिक आहे आपले मराठी, गणित, बुद्धिमत्ता ह्याच्याकडे ते इग्नोर करतात. कारण ते असे टॉपिक आहेत जिथे तुम्हाला 75 मार्क मिळणारच आहे. आता मुंबईला अगोदर जी-के खूप जास्त विचारलं जात होतं, पण ते सुद्धा आता कमी-कमी होतंय. अगोदर 50-60 प्रश्न असायचे, आता 40 आले. ह्यावर्षी कमी होऊ शकतात, असं मी म्हणते. ठीक आहे. त्यामुळं सगळ्या गोष्टींचा विचार करा आणि व्यवस्थित अभ्यास करा. चला तर मग सुरू करूया आपल्या आजच्या व्हिडिओला. आपला पहिला प्रश्न आहे, अलीकडे कोणत्या देशाच्या एअर शोमध्ये इंडियन एअर फोर्सचा तेजस जेट क्रॅश झाला? हे बघा ह्या चित्रावरून समजलं असेल आणि खूप न्यूज चर्चेत होती. ही घटना कुठे घडली? तर दुबई येथे. यामध्ये काय झालं, दुबईमध्ये एअर शो चालू होता. या एअर शो दरम्यान हा अपघात झाला. दुर्दैवाने त्यामध्ये जे पायलट होते, जे विमानाला उडवत होते, ते काय झाले, शहीद झाले. मग त्यांचं नाव काय आहे? तर विंग कमांडर नम्यांश सॅल हे शहीद झाले. त्यामुळं लक्षात ठेवा हा कुठे झाला आणि त्याच्यामध्ये आपले विंग कमांडर कोण होते. आता आपण या विमानाबद्दल जाणून घेऊया. यामध्ये तेजस विमानाबद्दल सांगायचं झालं तर तेजस विमान हे काय आहे? तर लाईट कॉम्बॅक्ट एअरक्राफ्ट हे आहे आणि याने मिग-21 ह्याला काय केलंय? रिप्लेस केलं आहे. ठीक आहे. त्यामुळे लक्षात ठेवा हे काय आहे आणि ह्यानी कोणाला रिप्लेस केलं. कोणी बनवलं? तर तेजस हे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड यांनी बनवलेलं आहे. आणि हे कोणत्या जनरेशनचं एअरक्राफ्ट आहे? असाही प्रश्न विचारू शकतात. तर हे 4.5 जनरेशनचं एअरक्राफ्ट आहे. ठीक आहे. लक्षात ठेवा. आता तुम्हाला माहिती आहे का सूर्यकिरण याच्यावर प्रश्न विचारला होता. सूर्यकिरण हे आपल्याकडे एक स्क्वॉड आहे. स्क्वॉड म्हणजे माहिती आहे ना? टीम आहे आणि सूर्यकिरण विमानाचा जे हवाई कसरती करतात ह्याला एक स्पेसिफिक शब्द आहे. तर ते म्हणजे नाही का असे डायमंड शेपमध्ये किंवा असे पलटी घेतात वगैरे हवाई कसरती करतात. त्यामध्ये किती विमाने असतात? असा प्रश्न विचारला होता. तर त्याच्यामध्ये टोटल 9 विमाने असतात. ठीक आहे. लक्षात ठेवा. सूर्यकिरण हे स्क्वॉड आहे आणि सूर्यकिरण विमानाचा जे हवाई कसरती करतात आणि यामध्ये 9 विमाने असतात आणि ती विमाने कुठली असतात? तर हॉक, HAWK, हॉक MK-132 ही विमाने ह्या सूर्यकिरण या स्क्वॉडमध्ये असतात. मग तुम्हाला प्रश्न आहे, राफेल हे जे विमान आहेत, तर राफेल हे विमान कोणत्या जनरेशनचे आहेत? ह्याचं उत्तर तुम्ही मला द्यायचं आहे. पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न खूप इम्पोर्टंट आहे. काय आहे? भारतातील नवीन लेबर कोड्स एकूण किती आहेत? तर आता भारताचे जे नवीन लेबर कोड्स हे 4 आहेत. पूर्वी किती होते? तर पूर्वी आता लेबर कोड म्हणजेच काय? की लेबर लॉज. ठीक आहे. एखादं म्हणेल लेबर कोड नवीनच काय आहे? तर ते लेबर लॉज आहे. आता हे जे नवीन लेबर कोड आहे ते 21 नोव्हेंबर पासून लागू झाले आहेत. अगोदर किती होते? तर अगोदर होते 29 आणि आता किती झाले? तर आता फक्त 4 राहिले आहेत. अगोदर काय होतं, की हे एवढे 29 लेबर लॉज होते, बरोबर? आणि ते इतके असल्यामुळे काय व्हायचं? कन्फ्युजन व्हायचं. त्याच्यामुळे आता ते काय केले? 4 ठेवले. अगोदर काय होते? लेबर कोड म्हणजे वेज कोड होते. त्याच्यामध्ये 4 लॉज होते. पण आता किती आहेत? 1 आहे. पुन्हा नेक्स्ट सोशल सिक्युरिटी कोड 2020 चा. त्याच्यामध्ये 9 लॉ होते. पण आता किती आहे? 1च. नेक्स्ट जे आहे द ऑक्युपेशनल सेफ्टी, हेल्थ अँड वर्किंग कंडिशन OSH कोड 2020 चे. अगोदर 13 लॉ होते. आता किती राहिला? 1च राहिला. आणि शेवटचा इंडस्ट्रियल रिलेशन्स IR ह्याचा जो कोड होता 2020 चा अगोदर 3 लॉ होते. पण आता किती राहिले? तर आता 1च लॉ राहिला. आणि या लेबर कोडमध्ये गिग वर्कर्स ह्यांना सुद्धा ॲड केलं आहे. आता गिग वर्कर्स म्हणजे काय? की जे स्विगी, झोमॅटो ह्याच्यासाठी जे काम करतात ना, ते गिग वर्कर्स आहेत. आता या गिग वर्कर्सवर प्रश्न विचारला होता, की गिग वर्कर्स कोणाला म्हणतात? तर कोणाला म्हणतात? जे स्विगी, झोमॅटो किंवा जे ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरचे जे डिलिव्हरी बॉय आहेत, तर त्यांना गिग वर्कर्स असे म्हणतात. त्यांना सोशल सिक्युरिटी वगैरे काही नसतं आणि ह्या गिग वर्कर्सचा समावेश आता लेबर लॉजमध्ये केला आहे. लेबर लॉ म्हटले, की तुम्हाला काय आठवायला पाहिजे?
तर पहिले भारतीय कामगार चळवळीचे जनक कोण होते? तर ते होते नारायण मेघाजी लोखंडे. ठीक आहे, ह्यांना विसरायचंच नाही. आणि याच्यावर ना खूप वेळा प्रश्न आलाय, म्हणजे MPSC म्हणू नका, PSI, पोलीस भरती, सगळ्यात बऱ्यापैकी ह्याच्यावर प्रश्न विचारलाय, विसरायचंच नाही. ह्यांच्यामुळेच आपल्याला जी रविवारची सुट्टी मिळते ती यांच्यामुळेच मिळते. आणखी यांच्याबद्दल सांगायचं झालं तर हे कोण होते? तर सत्यशोधक समाजाशी रिलेटेड होते. ठीक आहे, लक्षात राहू द्या. आणखी काय, तर हे दीनबंधू वृत्तपत्र यांनी संपादित केले आहे. इंग्रजांनी नारायण मेघाजी लोखंडे यांना राव बहादूर आणि जस्टिस ऑफ पीस हा सन्मान दिला होता, त्यामुळे लक्षात ठेवा. आता यांच्यावर प्रश्न येण्याचे चान्सेस कुठे कुठे आहेत? मुंबई आणि पुणे. का? तर मुंबई येथे त्यांनी काम केले आणि पुण्यातील सासवड येथे त्यांचा काय आहे? तर जन्म आहे. त्यामुळे लक्षात ठेवा, खूप इम्पॉर्टंट आहे. पुढचा प्रश्न बघूया आपण. ब्लाइंड वुमन्स T20 वर्ल्ड कप 2025 चे विजेतेपद कोणत्या देशाने जिंकले? कोणत्या देशाने जिंकले? तर आपल्या भारताने जिंकले. आता आपल्या पोरी इतिहासावर इतिहास घडवत आहे, बरोबर? आणि सगळ्यात मोठी अचिव्हमेंट म्हणजे ह्या काय होत्या? तर दृष्टीहीन होत्या. त्याच्यामुळे ह्याच्यावर प्रश्न विचारू शकतात. आता शक्यतो अशा गोष्टींवर आपलं लक्ष जात नाही. मेन्स क्रिकेट किंवा आता वुमेन वर्ल्ड कप झाला, आपण शक्यतो त्या गोष्टींवर लक्ष देतो. पण हे जे एक्स्ट्रा ऑर्डिनरी काही असतं तिथं फार लक्ष जात नाही. जिथं आपला भारत नंबर काढतो ना, ते प्रश्न येतात म्हणजे येतातच. आता दृष्टीहीन क्रिकेटमध्ये कसं खेळलं जातं? तर त्याच्यामध्ये प्लास्टिकचा बॉल वापरला जातो आणि त्यामध्ये धातूचे बेरिंग असतात आणि त्याचा आवाज ऐकून चेंडू फटकावणं किंवा जे रोखणं असतं, चेंडू अडवणं वगैरे, फिल्डिंग वगैरे केली जाते. अशा प्रकारे दृष्टीहीन क्रिकेट खेळलं जातं. ठीक आहे. आता याच्यामध्ये भारताची कॅप्टन म्हणजेच कर्णधार कोण होती? तर दीपिका टीसी. ही कुठून आहे? तर ही आहे कर्नाटक. आणि उपकर्णधार कोण होती? ती आपली महाराष्ट्राची होती. तिचं नाव आहे गंगा कदम. लक्षात ठेवा, कर्णधार आणि उपकर्णधार. आणि आता ब्लाइंड वुमन्स T20 वर्ल्ड कपची फायनल कुठे झाली? तर फायनल झाली कोलंबो. कोलंबो कुठे आहे? तर ते आहे श्रीलंकामध्ये. ठीक आहे, लक्षात राहू द्या. आणि आपण कोणाविरुद्ध जिंकलो? तर आपण नेपाळ विरुद्ध जिंकलो. आता आपली वुमन वन डे वर्ल्ड कप झाली, सगळ्यांना माहिती आहे वुमन वन डे वर्ल्ड कप. तर त्याची वुमन ऑफ दी सिरीज कोण होती हे मला सांगायचं आहे. ठीक आहे, मी ह्याच्यावर प्रश्न घेतला होता आणि तुम्हाला सांगितलं सुद्धा होतं खूप डिटेलमध्ये. तर ह्याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. पुढचा प्रश्न बघूया. कुनो राष्ट्रीय उद्यानात 5 पिल्लांना जन्म देणाऱ्या मादी चित्त्याचे नाव काय आहे? तर काय नाव आहे? मुखी. ठीक आहे, आता हा खूप इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. मुखी ही भारतीय मूळची मादी आहे. आता बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की चित्ते तर केव्हाच नामशेष झाले, आपण बाहेरून मागवतोय, मग ही भारतीय कशी झाली? तर मुखी ही जी आहे, तर हिची आई कोण आहे? तर हिची आई आहे ज्वाला. आणि ज्वालाला 3 पिल्ले झाली होती, त्यातली मुखी होती आणि बाकीची जी 2 पिल्ले होती ती जगली नाहीत. मुखी जगली आणि मुखी कुनो नॅशनल पार्कमध्ये जिवंत राहिली. पुन्हा त्या वातावरणाशी जुळवून ती प्रेग्नेंट राहिली आणि त्याच्यामधून पण तिने सक्सेसफुली 5 पिल्लांना जन्म दिला. त्यामुळे ही ऐतिहासिक घटना झाली आणि त्याच्यामुळं ह्याच्यावर प्रश्न विचारू शकतात. कारण 1952 मध्येच चित्ते विलुप्त झाले असे घोषित केले होते. तुम्हाला काय काय लक्षात ठेवायचंय की प्रोजेक्ट चित्तावर आपण आतापर्यंत भरपूर प्रश्न घेतले, बरोबर? प्रोजेक्ट चित्ता हे लक्षात ठेवायचं आहे. हा पण इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्ट कोणत्या प्रकारच्या कारवाईशी संबंधित आहे? तर अँटी नक्षल ऑपरेशन या कारवाईशी संबंधित आहे. हे ऑपरेशन कुठे राबवले गेले? तर छत्तीसगड आणि तेलंगणाच्या सीमेवर हे ऑपरेशन राबवले गेले. ठीक आहे, लक्षात राहू द्या. आता मी जे तुम्हाला सांगणार आहे ना, ते सगळे लिहून घ्यायचे. 2025 मध्ये आपल्या भारताने कोणकोणते ऑपरेशन्स केले ते मी तुम्हाला सांगते. पहिलं ऑपरेशन आहे ऑपरेशन सिंदूर. सिंदूर तर सगळ्यांना माहिती आहे. सिंदूर हे पाकिस्तानमधले आतंकवादी ठिकाणं नष्ट करण्यासाठी ऑपरेशन सिंदूर केलं. दुसरं आहे ऑपरेशन ब्रह्मा. ऑपरेशन ब्रह्मा कशाशी रिलेटेड आहे की म्यानमारमध्ये जो भूकंप आला होता, तर तिथल्या लोकांना मदत करण्यासाठी भारताने ऑपरेशन ब्रह्मा हे राबवलं होतं. पुढचं आहे संकल्प. संकल्प हे ऑपरेशन कशासाठी केलं होतं? तर छत्तीसगडमध्ये जो नक्षलवाद आहे तो रोखण्यासाठी ऑपरेशन संकल्प केला आहे. ठीक आहे, पुढचं ऑपरेशन आहे ऑपरेशन केलर. हे कशाशी रिलेटेड आहे? तर जम्मू काश्मीरमध्ये सोफिया येथील आतंकवाद समाप्त करण्यासाठी ऑपरेशन केलर हे राबवलं जात आहे. ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्ट हे कशाशी रिलेटेड आहे? आपण आत्ताच पाहिलं. आणि पुढचं ऑपरेशन आहे ऑपरेशन हॉक. हे CBI द्वारे राबवलं जात आहे. हे कशासाठी आहे? तर बाल लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी. ठीक आहे, तर मी तुम्हाला किती ऑपरेशन सांगितले हे सर्व लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहेत. चला आता पुढचा प्रश्न बघूया. आता आपलं मराठीचा नेक्स्ट चॅप्टर आहे सिद्ध व साधित शब्द. याच्यामध्ये
डायरेक्ट प्रश्न विचारले जातात. ह्याच्यामध्ये असं काही म्हणजे असं ऑड वगैरे असं काही नाही. एकदम सिंपल टॉपिक आहे. लगेच समजून जाईल. आता सिद्ध शब्द म्हणजे काय? की जे भाषेतील जे मूळ धातू आहेत किंवा जे मूळ शब्द असतात त्यांना सिद्ध शब्द असे म्हणतात. म्हणजेच काय की त्यांना उपसर्ग नसतो, प्रत्यय नसतो. उदाहरणार्थ काय की खा, पी, जा, बस, उठ वगैरे हे काय आहेत? सिद्ध शब्द आहेत. आता सिद्ध शब्दाचे 3 प्रकार पडतात. कोणते? तर तत्सम, तद्भव आणि देशी. तद्भव आणि देशी. आता साधित शब्द म्हणजे काय? की धातूला प्रत्यय लागतो किंवा उपसर्ग लागतो. ठीक आहे? ज्या शब्दाला उपसर्ग किंवा प्रत्यय जोडल्यास तयार होणाऱ्या शब्दाला साधित शब्द असे म्हणतात. आता नावातच आहे. आपण म्हणतो धातू साधित वगैरे. तर साधित शब्द त्याला म्हणतात. ह्याचे 4 प्रकार पडतात. कोणतं? उपसर्ग घटित, प्रत्यय घटित, अभ्यस्त आणि सामासिक. ठीक आहे? आता अभ्यस्तामध्ये सुद्धा आणखी फर्दर किती प्रकार पडतात? तर अभ्यासामध्ये पूर्णाभ्यस्त, अंशाभ्यस्त, अनुकरणवाचक, ठीक आहे? अभ्यस्ताचे किती प्रकार पडतात? 3 प्रकार पडतात आणि सामासिक. आता ह्याचं आपण डिटेलमध्ये जसे-जसे क्वेश्चन येतील तसे बघूया. ठीक आहे? खूप इम्पोर्टंट आहे आणि खूप सोपं आहे. आता ह्याचे उदाहरणं बघायला गेलं तर पूर्णाभ्यस्त, अंशाभ्यस्त आणि अनुकरणवाचक म्हणजे अभ्यस्त ह्याच्यावर जास्त करून प्रश्न विचारले आहेत. पूर्णाभ्यस्त म्हणजे काय? की एक पूर्ण अर्थाचा शब्द जेव्हा पुन्हा येऊन जोड शब्द तयार होतो, अशा दोन्ही शब्दांना अर्थ असतो आणि ह्यालाच म्हणतात पूर्णाभ्यस्त. उदाहरणार्थ काय? की हळहळ म्हणजे काय? की हळ हा शब्द पुन्हा रिपीट झाला. हळहळ, पुन्हा काय? देश-देश, कवडी-कवडी, पान-पान, गार-गार, ऊन-ऊन, खव-खव, मळमळ हे एकच शब्द डबल रिपीट होतो तो पूर्णाभ्यस्त. अंशाभ्यस्त म्हणजे जेव्हा आपण एक पूर्ण शब्द जसाच्या तसा न घेता एखादा शब्द बदलून घेतो किंवा अर्थात बदलून आलेल्या शब्दाला एक वेगळा अर्थ नसतो, पण त्या जोड शब्दाला अंशाभ्यस्त शब्द असे म्हणतात. उदाहरणार्थ काय की मला माहिती आहे तू कामात अळमडळम करतो. अळमडळम. आमच्या मॅडम आहेत ऑफिसमध्ये. त्या म्हणतात, "नाश्ता-बिष्टा केला का?" हे काय झालं? नाश्ता-बिष्टा. जोड शब्द आले, पण मधला शब्द काय झाला? बदलला. दगड-बिगड, किडूक-मिडूक, घर-बीर, आणखी काय की आर-पार, लगबग, वेडेवाकडे, इकडे-तिकडे हे काय आहेत? अंशाभ्यस्त. जेव्हा मधला शब्द एखादा बदलतो. आणि अनुकरणवाचक म्हणजे ज्या शब्दात स्पष्ट किंवा अस्पष्ट, वास्तविक किंवा काल्पनिक ध्वनिवाचक किंवा त्या ध्वनींची पुनरावृत्ती म्हणजे अनुकरण करणारे जेव्हा शब्द येतात, जेव्हा त्याच्यामध्ये एक नाद तयार होतो, तेव्हा असतात ते अनुकरणवाचक. उदाहरणार्थ काय की घन-घन, रिप-रिप, टिप-टिप, आणखी काय की दुडू-दुडू, बाळ कसं पळतं? दुडू-दुडू, रिमझिम, मुळू-मुळू, हसू-हसू, लुटू-लुटू, किरकिर हे काय आहेत? अनुकरणवाचक. ठीक आहे? समजलं? तत्सम, तद्भव, देशी हे शब्द तर आपण पाहिलेच आहेत. उपसर्ग घटिक म्हणजे काय? की उपसर्ग म्हणजे काय? की जिथे पहिलं म्हणजे उपसर्ग प्रत्यय लागतो. कोणता प्रत्यय? म्हणजे उपहार, अतिक्रमण, हे अति, उप हे काय आहेत? उपसर्ग घटित. प्रत्यय घटित म्हणजे एखाद्या शब्दाच्या शेवटी शब्द लागतो. उदाहरणार्थ काय? जडत्व, नवलाई, त्व, व, नवलाईचा ई, पुन्हा औरंगाबाद हे जे बाद वगैरे जे आहेत ते काय आहेत? प्रत्यय घटित. अभ्यस्ताचे आपण आत्ताच पाहिले. आणि सामासिक म्हणजे काय? की जेव्हा 2 शब्द परस्पर संबंधांमुळे फक्त शेजारी-शेजारी लिहिले जातात. ते असतात सामासिक शब्द. उदाहरणार्थ काय की देवघर, दारोदार, पोळपाट हे काय आहेत? सामासिक शब्द. ठीक आहे? आता ह्याच्यात मी तुम्हाला संपूर्ण सिद्ध व साधित शब्दाचं बेसिक सांगितलं आहे. आता आपण प्रश्नांना सुरुवात करूया. आपला पहिला प्रश्न आहे पराजित या शब्दातील उपसर्ग कोणता? कोणता आहे? परा. बरोबर ना? लगेच कळतंय जित हे काय नाहीये. पराजित. परा हे त्या शब्दातील उपसर्ग आहे. ठीक आहे? परा हा विरुद्ध अर्थ दाखवणारा उपसर्ग आहे. पराजित म्हणजे काय? की ज्याची हार झाली आहे. आणि जीत म्हणजे काय? की जो जिंकला आहे. त्याला परा लावलं आणि काय केलं? विरुद्धार्थी केलं. म्हणून परा हे काय आहे? उपसर्ग. पुढचा प्रश्न बघूया. सुंदरता या शब्दातील ता प्रत्ययाने शब्दाला कोणते स्वरूप प्राप्त करून दिले आहे? तर सुंदरता या प्रत्ययाने काय झालं आहे? सुंदर, सुंदरता. भाववाचक नामे ह्याच्यामध्ये काहीच हार्ड अँड फास्ट रॉकेट सायन्स नाहीये. कारण भाववाचक नाम आपण किती वेळा तरी वाचलंय. भोळेपणा, प्रामाणिकपणा, बांधिलकी, भाऊकी, सुंदरता हे काय आहेत? जेव्हा एखाद्या शब्दाला आपण प्रत्यय लावतो आणि जे शब्द तयार होतो, ती भावना असते एक प्रकारची, ज्याला आपण हात लावू शकत नाही,
डोळ्यांनी बघू शकत नाही ते असतं भाववाचक नाम. ठीक आहे, म्हणून आपलं उत्तर आलं भाववाचक नाम. अनेक तद्धित प्रत्यय म्हणजेच कोणते? ता, पण, ई, भाऊकी, बांधिलकी, हे नवलाई या नामांना भाववाचक नामांमध्ये रूपांतरित करतात. ठीक आहे, लक्षात राहू द्या. पुढचा प्रश्न आहे, शब्दाची पुनरावृत्ती होऊन तयार झालेल्या शब्दांना काय म्हणतात? जेव्हा आत्ताच आपण पाहिलं, जेव्हा शब्दांची पुनरावृत्ती होते तर त्यांना अभ्यस्त शब्द म्हणतात. आणि ह्यातला जर एखादा उपप्रकार विचारला असता तर आपण सांगितलं असता पूर्णाभ्यस्त, अंशाभ्यस्त आणि शेवटचा काय होता? अनुकरण वाचक. ठीक आहे, लक्षात राहू द्या. प्रत्यय घटित, उपसर्ग घटित, सामासिक शब्द आपण आताच इंट्रोमध्ये पाहिलं, बरोबर? हे काय आहे? व्याख्या आहे, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे, डुडडुड हा शब्द साधित शब्दांच्या कोणत्या उपप्रकारात मोडतो? हा प्रश्न मला वाटतं विचारला आहे. दुडदुड किंवा ढुडढुड हा जो साधित शब्द आहे तर तो अनुकरणवाचक या प्रकारात हे मोडतं. ठीक आहे, जिथे काय होतं की म्हणजे नाद किंवा ध्वनी निर्माण होतो तेव्हा ते शब्द काय असतात? ते शब्द अनुकरणवाचक असतात. पोलीस भरतीमध्ये ध्वनिदर्शक किंवा ध्वनिवाचक शब्द विचारले जातात आणि खूप आवडतीचे असतात. खूप म्हणजे इंटरेस्टिंगली विचारतात. आपण तेवढेच इंटरेस्टिंगने एक हक्काचा मार्क घेऊन यायचा आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न, सिद्ध शब्द आणि साधित शब्द यांच्यामध्ये मूलभूत फरक काय आहे? काय फरक आहे? एकदम सिंपल आहे. जे सिद्ध शब्द असतात ते काय असतात? मूळ शब्द असतात आणि जे साधित शब्द असतात त्याच्यामध्ये धातूला प्रत्यय लागला असतो. प्रत्यय, उपसर्ग घटित किंवा त्याच्यामध्ये बदल केलेला असतो. ठीक आहे, हाच तर मेन फरक आहे. मग आपलं उत्तर काय आलं? सिद्ध शब्द मूळ धातू असतात तर साधित शब्द मूळ धातूंना उपसर्ग किंवा प्रत्यय लावून तयार होतात. म्हणून ऑप्शन क्रमांक बी हे आपलं उत्तर आलं. ठीक आहे, नेक्स्ट प्रश्न. आता आपण मॅथ्सचा म्हणजे गणिताचा सगळ्यात इम्पॉर्टंट चॅप्टर बघतोय, घातांकाचे नियम. इथं खूप जण चुकतात आणि त्या चुका होऊ नये म्हणून स्पेशली मी हा चॅप्टर घेते. अगोदर आपण रूल बघूया. घातांकाचे रूल काय आहेत? जेव्हा पाया समान असतो म्हणजे काय? ए आणि ए आणि त्यांच्यावर जे एम आणि एन आहे, तर जेव्हा पाया समान असतो आणि त्यांचा गुणाकार असतो तेव्हा काय होतं? तर त्यांची बेरीज होते. ठीक आहे, जेव्हा पाया समान असताना जर भागाकार असतो तर जे त्यांचे घातांकात असतात त्यांची काय होते? वजाबाकी होते. जेव्हा घातांकाच्या पॉवरमध्ये असतात तेव्हा काय होतं? त्यांची गुणाकार होतो. उदाहरणार्थ काय? 2, 2चा वर्ग, वर्ग. हे काय होणार? पाया काय आहे? पाया काहीही असो पण जे पॉवर आहे, पॉवर ऑफ द पॉवर काय होईल? 2 आणि 2 ह्यांची काय होणार? ह्यांचा गुणाकार होणार. गुणाकार काय आला? 4 आणि मग 2चा चौथा घात किती येईल? बेदुने 4 दुने 8 दुने 16. अशा प्रकारे समजलं? जे घातांकात असतील त्यांचे गुणाकार होईल. नेक्स्ट, शून्य. जेव्हा शून्य एक्सपोनेन्शियल असतो म्हणजेच काय की घातांकात जेव्हा शून्य असतो तेव्हा नेहमी उत्तर 1 येतं. पण 1 म्हणजे जो संख्या आहे ती काय असली पाहिजे? शून्य नसली पाहिजे. पुन्हा ऋण घातांक म्हणजेच काय की हे बघा इथं आपल्याला दिले a⁻m म्हणजेच काय की 1/a⁻m म्हणजेच काय की जर 2 - 2 असेल तर कसं लिहिणार तुम्ही? 1/2 हे त्याचं उत्तर असेल आणि पुन्हा एक्सपोनेंट म्हणजे घातांकात 2 अशा प्रकारेही तुम्ही लिहू शकता. आणि जेव्हा हा वरती जातो तेव्हा मग तो वजाबाकीमध्ये जातो. ठीक आहे, लक्षात राहू द्या. आता अपूर्णांक घात म्हणजेच काय की फ्रॅक्शनल एक्सपोनंट. जेव्हा इथं घातांकात दिलं असतं ना तेव्हा जो इथे भागात जो असतो शेवटी म्हणजे एन तो काय जातो? तर तो इकडे स्क्वेअर रूटच्या बाहेर जाऊन होतो आणि जो एम असतो तो एचा घातांक राहतो. ठीक आहे, हवं तर ना तुम्ही ह्याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा. आणि जेव्हा घातांक समान असतात, जेव्हा घातांक समान असतानाचा गुणाकार म्हणजेच काय? ए आणि बी आणि त्यांचं काय आहे? घातांक सेम आहे. मग ए गुणिले बी आणि त्याचा घातांक अशा पद्धतीने सोडवायचं आहे. चला तर मग आजचे जे क्वेश्चन्स आहेत ते डबल इंटरेस्टिंग आहेत, ते आपण सोडवूया. आता हे क्वेश्चन बघा, 4 आहे, पुन्हा स्क्वेअर रूटमध्ये 3 आहे, स्क्वेअर रूटमध्ये 2 आहे, स्क्वेअर रूटमध्ये 9 आहे आणि ह्या सगळ्यांचा घातांक किती आहे? 48. आता हे सॉल्व करायची शॉर्ट ट्रिक मी तुम्हाला सांगणार आहे. काय करणार मी? 9 घेणार, वरती काय आहे घातांकात? 48 भागिले खाली काय घेणार? 4 गुणिले 3 गुणिले 2. कुठले? हे वाले. आता काय करणार? सिंपल भाग घालवणार. बरोबर 9 घातांकात किती? 48 भागिले 4 त्रिक 12 12 दुने 24. सरळ सरळ भाग घालवा. 24 एक 24 24 दुने 48 9 आणि किती आलं घातांकात? 2. 9चा वर्ग किती?
81. आपलं उत्तर आलं 81. समजलं? जर अशा प्रकारचे प्रश्न आले तर घाबरून जायचं काम नाही. समजली ही शॉर्ट ट्रिक? नेक्स्ट आपल्याला काय दिलं आहे वर्गमुळात 154 अधिक 3, 154 अधिक 3, 154 आणि असं कुठपर्यंत अनंतपर्यंत. मी काय करते तुम्हाला एक शॉर्ट ट्रिक दाखवते. वर्गमुळात आहे 154 अधिक 3. आपल्याला इथे काय करायचं आहे की आपल्याला 154चे असे दोन भाग शोधायचे आहेत ज्यांचा दोघांमधला फरक किती येईल? 3 येईल. जर मला अशी संख्या शोधायची असेल तर ती मला 10च्या पुढे शोधायला लागेल. का? कारण 10 गुणिले 10 जे शेवटचे एकदम दोन अंकी 10 पर्यंतच्या संख्या आहेत त्यांचं उत्तर 100 पर्यंत येतंय बरोबर. हे 154 तर बरंच लांब आहे. म्हणजेच काय की आपल्याला 10च्या पुढे जायचंय. मी सुरुवात 11 करते. ठीक आहे. 154 भागिले 11 बरोबर 11 एक 11, 11 चौक 44. 14 वजा 11 3. म्हणजे काय की हेच आपले दोन भाग आहेत. पहिल्या ह्याच्यातच उत्तर आलं. मग मी काय करते 14 आणि 11. आता एक लक्ष द्या. इथे अधिक आहे बरोबर म्हणून आपलं उत्तर येणार 14. जर इथे वजाबाकी असते सपोज इथे वजाबाकी असते तर आपलं उत्तर आलं असतं 11. समजलं? अधिक आहे म्हणून मोठी संख्या घ्यायची, वजाबाकी असते तर छोटी संख्या घ्यायची. समजलं? ही शॉर्ट ट्रिक आहे. हे एवढं सगळं बघून घाबरून जायचं काम नाही. किती सोपं आहे हे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. मजा येते ना? पुढचा प्रश्न आहे एक्सचा एक्सपोनंट घातांक आहे एक्स आणि 2 वरती घातांकात किती आहे 2048. आपल्याला एक्सची किंमत काढायची. हे बघा एक्सची किंमत जी असेल तीच घातांकाची पण किंमत असणार आहे कारण घातांकात स्वतः एक्स आहे. म्हणून आता काय करायचं की आपल्याला अशी किंमत शोधायची आहे जी स्वतः एक्स असेल आणि तिचा घातांक सुद्धा एक्स असेल. म्हणजे सेम संख्या शोधायची. ते कसं शोधायचं ते मी तुम्हाला सांगते. एक्स वरती घातांकात एक्स बरोबर 2 घातांकात 2048. आता एक काम करायचं. मी जर असं लिहिलं तर 2048 हे जर मी असं लिहिलं तर 2 गुणिले बे कबे बे 00 बे 2 4 बे चोक 8. मी जर असं लिहिलं तर काय तोटा आहे का? नाही. ही संख्या कमी करत गेलं तर तुम्हाला ही संख्या वाढेल आणि मग तुम्हाला एक अशी संख्या मिळेल जिथे दोन्ही संख्या समान होतील. ठीक आहे. मग पुढे मी सॉल्व करते. 2 चा वर्ग किती? 4. आता हे 1024 ला मी पुन्हा 2 ने गुणते. 2 गुणिले भागते. मग हे 1024 ला मी 2 ने भागलं तर काय होईल ते 2 ने मल्टिप्लाय केल्यावर ती संख्या येईल डायरेक्ट बरोबर. बे 5 10 बे 1 बे बे 2 4. आता संख्या समान झाली का? नाही झाली. 4 चा वर्ग किती? 16. पुन्हा नेक्स्ट मी पुन्हा 2 ने भागते. कोणाला? 512 ला. बे 2 4 बे 5 10 बे 1 12. आता 16 चा वर्ग किती? 256. वरती आपल्याला किती मिळत आहेत? 256. मग मी आता पुन्हा ह्याला गुणाकार करणार नाही, भागाकार करणार नाही. कारण आपल्या दोन्ही संख्या आपल्याला समान भेटल्या आहेत आणि हेच तर आपलं उत्तर आहे. कारण एक्सच्या व्हॅल्यू आपल्याला समान पाहिजे आहेत. एक्सचा घातांक एक्स बरोबर 256 आणि 256 चा घातांक 256. इझिएस्ट वे. ठीक आहे. मग आपलं उत्तर काय आलं? 256. समजलं? खूप सोपं होतं. चला पुढचा प्रश्न बघूया. एक्स आहे आणि स्क्वेअर रूट मध्ये एक्स आहे बरोबर 64. आता अशा प्रकारची गणितं कशी सॉल्व्ह करायची? एक्स घ्यायचा, मी अगोदर लिहून घेते 64. आता मी काय करते, मला हे स्क्वेअर रूट नकोय, मला अवघड नकोय, मला एकदम सोपं पाहिजे. मग मी काय करणार? ह्या स्क्वेअर रूटला घालवणार. आता जर स्क्वेअर रूट मधल्या संख्येला स्क्वेअर केला तर कसं होईल? ह्या स्क्वेअर रूटला हे स्क्वेअर जातो आणि उत्तर येते ती संख्या. म्हणून मी काय करणार? एक्स रूट एक्स ह्यांचा वर्ग बरोबर. मग आता इथे वर्ग केलाय म्हणून काय करणार? इथे पण वर्ग करणार. का? कारण दोन्ही सेम पाहिजे म्हणून. आता एक्स आणि एक्सचा स्क्वेअर गुणिले रूट एक्स मधून रूट एक्सचा स्क्वेअर किती येणार? एक्स येणार बरोबर. 64चा स्क्वेअर मी काय करते? 64चा स्क्वेअर नाही घेत, मी काय करते? 4चा घन घेते. का घेईल 4चा घन? कारण एक्स स्क्वेअर गुणिले एक्स किती येणार? एक्स क्यूब येणार. मग ह्या क्यूबला हा क्यूब मॅच व्हावा, ह्या घनाला तो घन मॅच व्हावा म्हणून मी काय केलं? 8चा स्क्वेअर न घेता 4चा क्यूब घेतला. समजलं? काही जण म्हणतील की मॅडम 8चा पण स्क्वेअर होतोय, हे मी जस्टिफिकेशन दिलं. आता एक्स स्क्वेअर गुणिले एक्स किती आलं? एक्स क्यूब बरोबर. 4 क्यूब आणखी घातांकात त्यांचा वर्ग. आता एक लक्ष द्या, मी आत्ताच तुम्हाला सांगितलं, आत्ताच आपण घातांकाचे नियम पाहिले की जर ए आहे
त्याच्या घातांकात m आहे आणि त्या सगळ्यांचं काय आहे n आहे. तर त्याचं उत्तर काय येणार a च्या घातांकात m गुणिले n बरोबर. मग मला एक सांगा, जर a असं मी लिहिला, ह्याच्या घातांकात n लिहिला आणि वरती m लिहिला, काय फरक पडणार आहे का? नाही. a च्या घातांकात n गुणिले m आलं काय आणि m गुणिले n आलं काय? उत्तर तर सेमच येणार. मग मी हे जे आहे ना हे बदलते. काय करते? हे एक्स क्यूब ॲज इट इज ठेवते. पण हे जे 4चा क्यूब आहे ना, तो मी तिथं 2 आतमध्ये घेते आणि 3 बाहेर पाठवते. क्यूब. आता मला एक गोष्ट लक्षात आली. इथे क्यूब आहे, इथे क्यूब आहे. जसं आपण इथे स्क्वेअर केलं, इथं स्क्वेअर केलं, तसं इथे 3 आहे, 3 आहे. जसं आपण ॲड करू शकतो, तसं आपण इलिमिनेट पण करू शकतो. जर मी 3ला काय केलं? घालवून टाकलं. तर उत्तर काय येणार? x बरोबर 4चा वर्ग. इतकंच राहिलं. आपलं उत्तर काय आलं? 4चा वर्ग 16 आणि 16 हे आपलं उत्तर आहे. समजलं? किती सोपं आहे. तुम्हाला फक्त रूल माहिती पाहिजे. ठीक आहे? नेक्स्ट क्वेश्चन बघूया. आता हा एक्झामिनरचा फेवरेट क्वेश्चन आहे. खूप वेळा प्रश्न विचारलाय, खूप वेळा. आणि हा चुटकीसरशी कसा सॉल्व्ह करायचा हे मी तुम्हाला सांगते. हा आपण क्वेश्चन अगोदर सुद्धा घेतला होता आणि तो मी ट्रेडिशनल मेथडने सॉल्व्ह केलता आणि त्याला जवळपास 2 मिनिटं लागलेले. पण हा मी 1 मिनिटाच्या आत कसा सॉल्व्ह करते बघा. आपल्याला काय दिलं आहे? 4/5 आहे बरोबर. मग मी लिहून घेते 4 आणि 5. हे 1 किती वेळा आहेत? तर हे 1 3 वेळा आहेत. 1, 2, 3. आता मी काय करते? हे जे आहेत ना, ह्यांची काय करते? बेरीज करते. 5 आणि 4 9. आता काय करायचं? पुन्हा एकदा बेरीज करायची. 9 आणि 5 14. 14 आणि 9 किती? 23. आता हे जे आलं ना, इथंच आपलं उत्तर आहे. कसं? 23 भागिले 14 करायचं आणि तेच आपलं उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी. ह्याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. नेक्स्ट आपलं आहे बुद्धिमत्ता. आपल्याला दिला आहे सोबत एक आयत दिला आहे किंवा चौकोन आहे, पुन्हा त्रिकोण आहे, गोल आहे. काय सांगितलं आहे? तर त्रिकोण आहे. त्रिकोण A म्हणजे हा काय दाखवते? तर पुरुषांची संख्या. पुरुषांची संख्या. वर्तुळ B काय दाखवते? सुशिक्षित लोक. आपल्याला असं नाही सांगितलं की सुशिक्षित पुरुष आहेत, स्त्री आहेत, फक्त सुशिक्षित लोक. आणि सी काय दाखवतंय? तर व्यवसाय करणारे लोक. आता याच्यावरून आपल्याला फक्त प्रश्न सॉल्व्ह करायचा आहे. आपला प्रश्न आहे, असे व्यवसाय करणारे पुरुष जे सुशिक्षित नाहीत, असे किती आहेत? व्यवसाय करणारे पुरुष इथे आहेत आणि सुशिक्षित नाही. सुशिक्षित असणारे लोक 2 आहेत. मग आणि हे 2 कोण आहेत? पुरुष आहेत आणि हे तिघं आहेत. मग जे व्यवसाय करणारे पुरुष जे सुशिक्षित नाही, असे किती आहेत? तर 5 आहेत. बरोबर. आणि पुरुष आहेत म्हणजेच किती? 5 अधिक 2 बरोबर 7. मग आपलं उत्तर किती येणार? 7. समजलं? का? कारण हे जे 2 आहेत ते पुरुषच आहेत आणि ते चौकोनात असल्यामुळे काय व्यवसाय करतायत आणि हे 5 काय आहेत? फक्त व्यवसाय करतायत. मग ते स्त्री पुरुष दिले नाहीत आणि हे काय आहे? कॉमन आहे. समजलं? त्यामुळे आपलं उत्तर आलं 7. नेक्स्ट क्वेश्चन. किती सुशिक्षित पुरुष जे व्यवसाय करत नाहीत असे आहेत? सुशिक्षित पुरुष काय आहे? सुशिक्षित पुरुष आणि व्यवसाय करत नाहीत. पुरुष आहेत, सुशिक्षित आहेत, पण व्यवसाय करत नाहीत. किती आहे? 9. बरोबर? एवढेच आहेत. बाकीचे हे इकडे येतात ना, मग आपलं उत्तर आलं 9. ठीक आहे? नेक्स्ट. व्यवसाय करणारे सुशिक्षित पुरुष किती आहेत? व्यवसाय पण करतात, सुशिक्षित पण आहेत. मग असे पुरुष किती आहेत? पुरुष बरोबर, सुशिक्षित आहेत आणि व्यवसाय पण करतात. अशी संख्या आहे 7. मग आपलं उत्तर आलं 7. ठीक आहे? नेक्स्ट क्वेश्चन. आता प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? आपल्याला ही आकृती दिली आहे. आपल्याला जी संख्या मालिका असते त्या पद्धतीने आपल्याला हे सोडवायचं आहे. आता 18 आणि 22 मध्ये कितीचा फरक आहे? 4. इथे 3, इथे 7, इथे 6, इथे 10. 3, 6, 7, 6, 10 असं काय मेळ लागतोय का? नाही. म्हणजे काय की आपलं हे रिलेशन नाहीये. एक मी व्यवस्थित ऑब्झर्व केलं तर मला एक समजलं की जे अपोजिट आहेत त्यांची संख्या, त्यांची बेरीज 50 येते. 28 आणि 22 50, 32 18 50. मग 38 आणि किती 50? तर 38 आणि 12 50. समजलं? नेक्स्ट क्वेश्चन आहे. सोबतच्या आकृतीत दिलेल्या 7 बिंदूंना एकमेकास जोडणारे आणखी किती रेषाखंड काढता येतील? इथे शॉर्ट ट्रिक आहे. आपल्याला किती दिले आहेत? 7 बिंदू दिले आहेत. बरोबर? त्याच्यामध्ये आणखी किती रेषाखंड काढता येतील? 7 गुणिले 6 भागिले 2. बेत्रिक 6, सात्रिक 21. आता हे बघा. आपल्याला इथं दिलेत किती आहेत? 1, 2, 3, 4, 5,
आणि 6. 6 ऑलरेडी दिलेले आहेत. आपले टोटल जे आलेत ते 21 आहेत. बरोबर? मग 21 मधून 6 गेले. किती राहिले? 15. आपल्याला विचारलं आहे आणखी किती काढता येतील, बरोबर? आणखी विचारलं आहे. टोटल किती आहे असं नाही विचारलं, म्हणून आपलं उत्तर आलं 15. जर टोटल म्हणजे 7 बिंदूंना एकमेकास जोडणारे रेषाखंड किती काढता येतील असं जर असतं, आणखी न वापरता, तर मग आपलं उत्तर आलं असतं 21. बरोबर? ऑप्शनमध्ये पण आहे. पण आपल्याला ऑलरेडी रेषाखंड दिलेत आणि आणखी किती काढायचं म्हणून 15. समजलं? चला नेक्स्ट क्वेश्चन. आता पुन्हा एक आकृती दिली आहे आणि विविध खेळ खेळणाऱ्या लोकांची संख्या दिली आहे. वर्तुळातील लोक जे आहेत हे आहेत विटीदांडू खेळतात. पुन्हा त्रिकोणातली लोक आहेत ते काय क्रिकेट खेळतात आणि जे चौकोन आहे तर चौरसातली लोक काय खेळतात? कॅरम खेळतात. जसा आपला पहिला प्रश्न होता त्याप्रमाणे. फक्त विटीदांडू खेळणारे लोक किती? किती आहे? समोरच दिसते 4. ठीक आहे. फक्त कॅरम खेळणारे लोक किती? किती आहे? एकटाच बाहेर बसलाय. किती असणार आहे? 15. नेक्स्ट, फक्त विटीदांडू व क्रिकेट खेळणारे मात्र कॅरम खेळत नाही यांची संख्या किती? विटीदांडू आणि क्रिकेट. विटीदांडू इथे, क्रिकेट इथे. दोघ जण काय खेळतायत तर 4च. बरोबर? 4च उत्तर येणार ह्याचं सुद्धा. ठीक आहे. फक्त विटीदांडू खेळतात मात्र पात्र क्रिकेट खेळत नाही. पात्र नाही, सॉरी, मात्रच असेल ते. हे PYQ वरून ॲज इट इज कॉपी केलेले आहेत. फक्त विटीदांडू खेळतात मात्र क्रिकेट खेळत नाही त्यांची संख्या किती? फक्त विटीदांडू खेळतात मात्र क्रिकेट खेळत नाही. आता हे 2 पण नाही येणार, हे 4 पण नाही येणार. हे 5 हे 4 येतील आणि हे 5 येतील. कारण आपल्याला कॅरम बद्दल काही दिलं नाही. फक्त विटीदांडू खेळतात पण क्रिकेट खेळत नाही. कॅरमवाले विटीदांडू पण खेळतात ना, मग ते थोडी एका वेळेस दोन्ही खेळ खेळतात. म्हणून 5 आणि 4 किती येणार उत्तर? 9. आपल्याला दिलं आहे फक्त विटीदांडू खेळतात मात्र पात्र नाही बरं का, क्रिकेट खेळत नाही त्यांची संख्या किती? फक्त विटीदांडू विचारले. जसा पहिला प्रश्न होता फक्त विटीदांडू खेळणारे किती आहेत? 4 आहेत. जर 5 हे काय आहेत? कॅरम खेळणार आहेत. पण आपल्याला फक्त विटीदांडू विचारले म्हणून आपलं उत्तर येणार ऑप्शन क्रमांक 1, 4. फक्त क्रिकेट खेळणारे लोक किती? क्रिकेट खेळणारे फक्त लोक किती आहेत? 10 आहेत. म्हणून आपलं उत्तर आलं 10. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन तुमच्यासाठी. ह्याचं उत्तर जसं मी मला वाटतं दुसरा का तिसरा जो प्रश्न सोडवला आहे त्या पद्धतीनेच आहे. थोडासा स्लाइड चेंज आहे. ठीक आहे. तर ह्याचं उत्तर मला तुम्ही द्यायचं आहे. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये.